मधुबन स्मार्ट सिटी ही आहे स्मार्ट सिटी. 19 तारखेला एवढं पाणी साचलेलं की सगळ्या गाड्या पाण्याखाली गेल्यात. टू व्हीलर तर अक्षरशः पाण्याखाली जाऊन त्याचे जे इंजिन आहेत ते सर्व खराब झालेत. आणि 20 तारखेला लोकांनी मॅकॅनिकलला बोलून आपल्या गाड्या दुरुस्त करायला दिल्यात. अशी ही स्मार्ट सिटी. सगळीकडे पाणी साचलं आहे आणि जे रोजच्या गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी लोकांना पाण्यातनं जावं लागलं. पिण्याचा प्रॉब्लेम, परत लाईट नाही. लाईट नसल्याकारणाने जे टॉपला राहतात त्यांना खालती येईपर्यंत किती त्रास होत असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. ही आहे स्मार्ट सिटी. या स्मार्ट सिटीमध्ये अक्षरशः लोकांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. आणि जे बाहेर जॉबला गेलेत ते बाहेरच राहिलेत आणि जे घरी आहेत ते घरीच राहिले. म्हणजे घरातल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही आणि बाहेरचे जे जॉबला गेलेत त्यांना घरी येता नाही आलं आहे. माझा मुलगा 2 दिवस झाले बाहेर आहे आणि त्याला ताप, परत एवढ्या पाण्यामध्ये गाडी लोटत आणणे आणि पायामध्ये चप्पल नाही, त्याच्या पायाला अक्षरशः दगड आतमध्ये गेलेत पायात त्याच्या. आणि पाण्याचा जो फ्लो होता त्या फ्लोमुळे गाडी त्याला सांभाळता येत नव्हती. त्याने जी घरी आल्यानंतर मला वस्तुस्थिती सांगितली की ही स्मार्ट सिटी. अक्षरशः या स्मार्ट सिटीमध्ये लोकांना एवढा त्रास झाला की